दाऊद टोळीतील अंमली पदार्थ तस्कर सलीम डोला याला इस्तांबूलमध्ये अटक. मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. मिसिंग लिंक होणार टोल फ्री. एकनाथ शिंदे यांची माहिती. कामकाजाची पाहणी, वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी ठरणार अतिशय उपयुक्त महामार्ग एकमेकांना जोडणार. धीरेंद्र शास्त्रींचा अखेर माफीनामा. वक्तव्याचा विपर्यास केला. महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप. अखेर माफी मागितली. अपात्र लाडक्या बहिणींवरती कारवाईचा बडगा. आतापर्यंत 11 कोटींची वसुली. लाभार्थ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचाही थेट समावेश. ट्रम्प वॉन्स थोडक्यात बचावले. राष्ट्राध्यक्षांचे स्नेहभोजन सुरू असताना वॉशिंग्टनला हॉटेलमध्ये घुसून झाला गोळीबार. आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही. प्रशासनाला थेट निर्देश. महाराष्ट्रात पुन्हा भाजप उमेदवार नाव निश्चितीसाठी प्रदेशाध्यक्ष चव्हाण आज दिल्ली दौऱ्यावरती. प्रदेश उद्धव ठाकरे यांना काय करणार? आपली बस आपली सेवा. 1 मे पासून एसटीचं अभियान. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. महाराष्ट्रात एसटी धावणार. एप्रिल महिन्यात 1.85 लाख टन जादा खत विक्री. युद्धस्थितीमुळे भीतीपोटी शेतकऱ्यांकडून हंगामापूर्वी जादा खरेदी. खतांचे दरही वाढले. फार्म हाऊसवरील भोंदू खराचा काळा खेळ उघड. व्हिडिओत महिलांबरोबर आक्षेपार्ह कृत्य. स्वयंपाक्याने केले चित्रीकरण. थेट खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ. प्रवीण परदेशी समितीचा अंतिम अहवाल सरकारला सादर. देश विदेशातील पर्यटकांची आकर्षण. अजिंठा वेरूळ पर्यटन राजधानी. छत्रपती संभाजीनगरामध्ये ऐतिहासिक स्थळं निर्माण झाली. काश्मीरात अनेक पर्यटन स्थळे अजूनही बंदच. वैसरण डोंडवान चंद्रवाडी मार्ग येथे निर्बंध कायम. सुरक्षित स्थितीचा आढावा घेऊन निर्णय. अकोला जागतिक हॉट सीट. 46.9 विक्रमी तापमान. राज्यात उष्णतेचा कहर. रिंग रोडच्या भूसंपादनातून खरातला कोट्यवधींची लॉटरी. नाशिकच्या पाथर्डी गळवणेत 102 गुंठे जमिनीचे संपादन सुरू असल्याची माहिती. मराठी बोलायला विरोध असेल तर गावी जावं. अमित ठाकरे कडाडले. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना स्वातंत्र्य द्यावे. अमित ठाकरेंची माहिती. उत्तर भारतावरती सूर्य तळपला. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान उष्णतेमध्ये होरपले. संपूर्ण देशात 95 शहरं विक्रमी तापले. हवामान बदलानंतरही पिके उत्तमच. गहू उत्पादनाबाबत सरकारचं स्पष्टीकरण. सुधारित वाहनांचा वापर वाढला. महाराष्ट्रामध्ये गव्हाचं विक्रमी उत्पादन. पहिल्या 10 भुके कंगाल देशात. पाकिस्तान. 11 दशलक्ष लोकांचा तीव्र अन्न असुरक्षिततेशी सामना. पाकिस्तान कंगाल. आईच्या नावाने मुलाला ओळखणार. कागदपत्रांवरती मातेचे नाव लागणार. शालेय कागदपत्रांवरती मातेचे नाव बंधनकारक. नव्या शैक्षणिक वर्षांपासून सर्व नियम लागू. मान्सूनवर एल निनोचे सावट. यंदा सरासरीपेक्षा कमी बरसणार पाऊस. खरीपावर संकटाचं ढग. गेल्या 25 वर्षात 7 वेळा बसलाय फटका. कांद्याला हमीभावासह प्रति क्विंटल 1500 रुपयांचं अनुदान द्या. कसमा देवीतील कांदा उत्पादकांची मागणी. महाराष्ट्रावर कांदा उत्पादक अतिशय संतापले. शेतकऱ्यांना खरीपपूर्व खत दरवाढीचा फटका. प्रति बॅग 125 ते 300 रुपयांची वाढ. महाराष्ट्रातील शेतकरी सरकारवरती प्रचंड संतप्त. सोयाबीनसाठी 75,000 रुपये. ऊसासाठी 1,90,000पर्यंत पीक कर्ज. हंगामी नवे कर्ज दर निश्चित. कपड्यांचा खर्च वाढणार. रेशनवर साडी मिळणार. एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला रेशन दुकानावरती वितरण होणार सुरू.
शाळांच्या कमिशनखोरीला ब्रेक, त्याच दुकानातून खरेदीची अट रद्द, सक्तीवर घातली बंदी, शैक्षणिक साहित्य निश्चित किमतीत देण्याचे आदेश. महागाईची शिट्टी वाजली जोरात, बासमतीसह इतर तांदूळही महाग, कोलम HMT दरात 200 रुपयांची तेजी, आखाती देशात ठप्प. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाला 3 महिने लागणार, मध्य रेल्वेवरील 15 डबा लोकांची स्लो लोकल. महापालिका शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा मोठा डाव, खाजगीकरणाच्या प्रस्तावावरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवरती तीव्र हल्ला. लॉ कॉलेजात मनुस्मृतीचे धडे द्या, मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना निर्देश. बंगालचे सरकार तृणमूलचे गुंड चालवतात, पंतप्रधानांची टीका, राज्यात 2 सभामधून सत्ताधाऱ्यांना केलं लक्ष्य. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री नरमले, म्हणाले शिवाजी महाराज हे पूजनीयच, मी माफी मागतो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, चुकीचं वक्तव्य मांडल्याची त्यांनी केली टीका.